चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, पाहूया। राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे, कुठलाही दंड माफ केला नाहीये। आणि ते मला म्हणतात आहे की 90 कोटी रुपये आपण माफ केले आहे, म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा। प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं जे मिळू पाहतात आहे, अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही। थोडं जरा प्रगल्भपणाने वागलं पाहिजे। राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे, त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे। अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे। थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे, त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं। मी कालही सांगितलं वडेट्टीवारना, जरा बबनराव तायवाळे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे, किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसी अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे। सरकारने ऐकून घ्यायची भूमिका कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री कधीही कुणाच्याही वाट्यात जाऊ देणार नाही। ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे, सरकार घेत आहे। आणि ओबीसी करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी सरकार करणार आहे। जे जे काही निर्णय घ्यायचे ते आपण निर्णय घेणार आहोत। 10 तारखेला 11 वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे, पंकजाताई मुंडे आहेत, माननीय आमचे दत्ता भरणेजी आहेत, आमचे पाटील आहे, आणि आम्ही 6-7 जे मंत्री आहोत, ही कॅबिनेट सब कमिटीची उपसमितीची बैठक ही 10 तारखेला 11 वाजता मी बोलवलेली आहे।